नमस्कार, आपण पाहत आहात एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। महिन्याला अवघा 12,000 पगार, पण महागड्या गाड्या, चैनीची जीवनशैली आणि लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार, हे नेमकं कसं शक्य झालं? केरळमधील 2 महिला शिक्षकांना अटक झाल्यानंतर या प्रश्नाने संपूर्ण राज्य हादरलं आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या प्रकरणाचा संबंध एका कथित एमडीएमए अंमली पदार्थ वितरण नेटवर्कशी जोडला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा पाहूया। कोझिकोड जिल्ह्यातील पेराम्ब्रा ब्लॉक रिसॉर्ट सेंटर मध्ये तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या 2 महिला शिक्षकांना अंमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली आहे। अटक झालेल्या दोघींपैकी एक शिक्षण प्रशिक्षक तर दुसरी विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत होती। प्राथमिक माहितीनुसार दोघींचा मासिक पगार सुमारे 12,000 होता। मात्र त्यांच्या राहणीमानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या। महागड्या कार, अलिशान जीवनशैली आणि उत्पन्नाच्या तुलनेत प्रचंड खर्च यामुळे सहकार्यांना संशय आला। याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली। तपासादरम्यान प्रथम सफवान नावाच्या व्यक्तीकडून कथित एमडीएमए जप्त करण्यात आले। त्यांच्या चौकशीतून पोलिसांना एका मोठ्या वितरण साखळीचा सुगावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे। यानंतर ऑपरेशन तुफान अंतर्गत या 2 शिक्षकांना अटक करण्यात आली। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ग्राहकांना आखाती देशातील एका मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले जात असे। त्यानंतर क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारले जात। पेमेंटची खात्री झाल्यानंतर ग्राहकांना ड्रग्ज ठेवलेल्या गुप्त ठिकाणांचे फोटो किंवा लोकेशन पाठवले जात असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे। आर्थिक तपासात वापरलेले काही क्यूआर कोड आणि बँक खाते या आरोपी महिलांशी संबंधित असल्याचा पोलिसांचा दावा आहे। या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे। या व्यवहारांचा संबंध मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटशी आहे का, याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही महिला यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थांविरोधी जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचे समोर आले आहे। तसेच विद्यार्थ्यांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचले का या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। या पथकात अंमली पदार्थांविरोधात विभाग, सायबर सेल, महिला सेल आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। अंमली पदार्थांचा विळखा समाजासाठी गंभीर धोका ठरत आहे। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी नागरिकांना आवाहन करते, कोणतीही संशयास्पद हालचाल, ड्रग्ज विक्री किंवा वापराबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस किंवा संबंधित यंत्रणेला कळवा। मी स्नेहल, तुम्ही पाहत होतात एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। धन्यवाद।